नमस्कार मंडळी, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आत्ता आपण जे यूट्यूबवरती व्हिडिओ स्टार्ट करतो आहे, म्हणजे आपल्या कामाच्या वगैरे व्हिडिओ असणारच आहेत. पण त्याच्यामध्ये या ज्या म्हणजे एक सिरीज चालू करतो आहे, की बऱ्याचशा मैत्रिणींचे कॉल आले, मेसेज आले किंवा मी लाईव्हमध्ये त्यांना सांगितलं, की यूट्यूब करणं का गरजेचं आहे किंवा प्रत्येकाने यूट्यूब चॅनल खोला. मराठी माणसं खूप कमी आहेत आपली यूट्यूबर म्हणून. पण बाहेर जर तुम्ही बघू शकता बाहेरच्या राज्यात, तर यूट्यूब खूप एकदम बोलतात ना, की यूट्यूबवरती लोकं लाखो रुपये कमवत आहेत. महाराष्ट्रातच कमी आहेत. कारण की महाराष्ट्रात एक कोण करत असेल, तर दुसरं त्याला हसायचं काम करतं, करायचं राहिलं बाजूलाच. तर ह्या आता विचार सोडा, या थिंकिंग सोडा आणि मी प्रत्येक माझ्या मैत्रिणींना बोलते, की तुम्ही यूट्यूबवरती या. यूट्यूबवरती यायचे बरेच कारणं आहेत. सिम्पली मी थोडक्यात तुम्हाला सांगते, की ज्या अशा मैत्रिणी आहेत, ज्या अशा माझ्या बहिणी आहेत, की त्यांना घराच्या बाहेर पडणं पॉसिबलच नाही आहे. जसं की मी माझ्यावरून सांगते, की आपलं शिक्षण झालेलं असतं, पण एक टर्निंग असा आपल्या आयुष्यात येतो, की ज्यावेळेला आपलं लग्न होतं आणि आपण जेव्हा आई होतो, त्यावेळेला कुठेतरी असा टर्निंग येतो. काही काही लेडीज बाहेर पडतात त्यांच्या जॉबमुळे किंवा त्यांना म्हणजे काहींना तर बाहेर पडणं खूप गरजेचंच असतं. काहींना जॉबचे जिम्मेदार असतात, काही गव्हर्नमेंट सर्वंट असतात किंवा प्रत्येकजण कुठेतरी स्वतःला एक बोलतात ना, की भक्कम बनवण्यासाठी बाहेर पडतो. पण काही महिला अशा असतात, की त्यांच्याकडे ऑप्शनच नसतो बाहेर पडायचा. म्हणजे ज्यावेळेला माझी मुलगी 1 वर्षाची होती, त्यावेळेला मी सुद्धा तिला सोडून बाहेर गेली होती. पण तिचं ते रडणं, तिचं कोणासोबत न राहणं. मग ह्या सगळ्या गोष्टी बघून वाटलं, की एक टाईम असा विचार केला, की आपण जे करतोय ते मुलांसाठीच करतोय. आणि आत्ताच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे आत्ता तुम्ही बघू शकताय बाहेर असं वातावरण चाललंय, की आई किंवा वडील या दोघांपैकी कोणतरी एक मुलांसोबत पाहिजेच. जर दोघं पण वर्किंगला असतील, तर मुलांचं बालपण मी असं बोलत नाही जे वर्किंग पॅरेंट्स आहेत त्यांचं म्हणजे मी त्यांना ब्लेम नाही करत आहे. पण कुठेतरी तुम्ही नोटीस करू शकता, की आपण आपल्या मुलांना तितकासा वेळ देऊ शकत नाही. मग त्यांच्या बालपणाच्या गोष्टी असतात त्या आपण मिस करतो. किंवा त्यांच्यावर जे संस्कार वेळेवर करायचे असतात ते आपण करू शकत नाही. त्यांना वेळ देऊ शकत नाही. याच्यामध्ये आपला पण दोष नाही. कारण की परिस्थितीच अशी असते, की आई-वडिलांना दोघांना पण बाहेर पडावं लागतं आणि आपण मुलांसाठीच करतो. पण त्याच्या पाठीमागे ह्या गोष्टी पण आहेत, की त्या आपण सोडून देतो. सो एकाला घरात राहणं गरजेचंच आहे असं मला वाटतं आत्ताची सिच्युएशन बघता मुलांकडे जे म्हणजे ज्यावेळेला त्यांना आई-वडील सोबत मिळत नाही, त्यावेळेला वाईट संगतीला जातात. वाईट लोकांच्या उठण्या-बसण्यामध्ये येतात. बरंच काही होतं, की आई-वडील शेअर करायला मिळत नाहीत त्यांना ज्या गोष्टी असतात त्या. तर त्याच्यासाठी एक पॅरेंट्सनी घरी राहणं गरजेचं आहे. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. तर त्याच्यामध्ये असं असतं, की घरी राहणं म्हणजे काय करणार? बऱ्याचशा महिला घरी राहून पण खूप करतात. म्हणजे टेलरिंग करतात, मेस करतात, ज्वेलरी मेकिंगच्या करतात, साड्या सेल करतात. घरात राहून अनेक व्यवसाय आहेत. तो एक पार्ट वेगळा आहे. पण मी YouTube का बोलते? तुम्ही जे काय करताय ना, ते YouTubeवरती दाखवा. म्हणजे जर शिलाई करताय, तर तुम्ही त्याचे पॅटर्न दाखवू शकता. तुम्ही डेली ब्लॉग पण आज बघू शकता, की डेली ब्लॉगमध्ये एवढ्या महिला पैसे कमवत आहेत. काय दाखवत आहेत? फक्त सकाळी उठून जे त्यांचा जो म्हणजे जे जीवन आहे तेच दाखवतात. मग ते दाखवून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. आणि कसं आहे मैत्रिणींनो, आत्ताचं जे जग आहे ते म्हणजे मॅन्युअली बोलण्यापेक्षा की असं तर धावतंच आहे. म्हणजे आपण इतकं स्ट्रगल करतोच आहे. म्हणजे आता समजा एक ब्लाऊज शिवतो आपण, एक ब्लाऊज दिवसाला शिवलात, तर तुम्हाला ₹300 प्रॉफिट मिळालं. ते ठीकच आहे. पण जर तुम्ही त्याचे व्हिडिओ शेअर करताय, YouTube चॅनलवरती तुमच्या त्याचे व्हिडिओ टाकताय, जर त्याचे व्ह्यूज आले, तुमचं चॅनल उद्या मॉनिटाईज झाल्याच्यानंतर त्याचे जे व्ह्यूज येतील, त्याचे पण तुम्हाला पैसे मिळतात ना. म्हणजे एकाच इन्कमवर डिपेंड राहायला नको आहे तुम्हाला, की तुम्ही एकाच गोष्टीमुळे 2-3 प्रकारे पण इन्कम कमवू शकता. जसं की आता साड्या सेलिंग करताय, तर तुम्ही असं आजूबाजूला सेलिंग करताय. तुम्ही ओळखीच्या माणसांना दाखवाल एवढंच. पण तेच जर तुम्ही ऑनलाईन थोडंसं ट्राय केलात, काही ना काहीतरी करायचं, तर तुम्हाला ऑनलाईन पण ऑर्डर येऊ शकतात. जी लोकं तुमच्या ओळखीची नाही आहेत, ती पण तुम्हाला जॉइन होऊ शकतात आणि तुमच्याकडून वस्तू घेऊ शकतात. तर मी YouTube कारण बोलते, याचं कारण एकच आहे, की आत्ता जी दुनिया चालली, जी सोशल मीडिया चालली, म्हणजे बघू शकता, की 80% लोकं दिवसभर 24 तासातले 10 ते 12 तास मोबाईलवर घालवतात. काही कामं असतील म्हणा, ट्रॅव्हलिंगमध्ये असतील, दुपारचा रिकामा वेळ असेल, कोण कोणाची वेट करत असेल. म्हणजे 1 सेकंद जरी आपल्याला वेट करायचं असलं ना, तरी आपला मोबाईल शांत राहत नाही. मग ते आपण स्क्रोल करत राहतो.
म्हणजे आत्ता जर बघू शकता की तुम्ही ऑफलाईनपेक्षा लोकं ऑनलाईन जास्त आहेत. मग आपण ऑफलाईन कामं करूनच मागे का राहायचं? कुठेतरी आपल्याला पण लोकांच्या बरोबरीनं आलो, तरच आपल्याला तिथून काहीतरी मार्ग मिळतील ना. ज्यावेळेला मी YouTube चालू केलं त्यावेळेला असं म्हणजे टाईमपास म्हणून नाही केलं. मला ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे. बट काही गोष्टी अशा असतात, की आपण त्या रेग्युलर करत नाही. सो मी 1-2 वर्ष YouTubeवरती रेग्युलर नव्हती. एक व्हिडिओ टाकली तर 6 महिन्यात दुसरी टाकायची, मग वर्षांवेगळे. तर जेव्हा मला कळलं, की नाही मला आता ऑप्शन नाही आहेत. मला सोशल मीडियाकडे स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. 6 महिन्यापासून जेव्हा मी स्टार्ट केलं, त्यावेळेला आत्ता कुठे मी YouTubeचा जो मेन कॅटेगरी आहे, तो कंप्लीट केला आहे. स्वतः मॉनिटायझेशनची प्रोसेस चालू आहे. तर म्हणजे मला एक होप आहे, की मी आत्ता एवढी मेहनत केले. आत्ता म्हणजे पकडा ना, की काही लोकं बोलतात, की काय YouTube त्याला वर्ष घालवावं लागतं, 6 महिने घालवावे लागतात, की ते चॅनल मॉनिटाईज व्हायला. जसं की आपण कोणाच्या पण व्हिडिओ बघतो. इव्हन मी माझं सांगते, की 2-4 वर्ष त्याच्याच मागे गेली. पण मी त्या त्या वर्षामध्ये असं काही खास केलं नाही आहे. मी कुठे 8 तास त्याच्यासाठी दिले नाही आहेत. फक्त तुम्हाला एक व्हिडिओ करायला 10 ते 15 मिनिटं लागतात आणि त्याच्यावरती थोडंसं एडिटिंग वगैरे करायला जर सुरुवात करताय तर तीही करायची गरज नाही आहे. कारण की माझं चॅनल जे आत्ता म्हणजे सगळीजणं बोलतात की एडिटिंग प्रॉपर पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. पण माझं चॅनलवरती जे सबस्क्रायबर झालेत ते एवढ्या काय मोठ्या एडिटिंग नाही आहेत. तुम्ही बघू शकता माझे नॉर्मल व्हिडिओ आहेत. म्हणजे मी आत्ता जसं हे बोलते, जर त्याच्यामध्ये काय वाटलंच थोडंफार कट वगैरे करायचं तर नाहीतर मी ॲज इट इज व्हिडिओ टाकून टाकते. म्हणजे काल एक ताईंचा फोन आला होता की त्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. त्या घरीच आहेत आता. मी नाव नाही घेणार त्यांचं कारण की मी त्यांची परमिशन नव्हती काढली. सो त्यांना यूट्यूब चॅनल करायचं आहे. पण त्या बोलतात की मला एडिटिंग येत नाही. सो त्याच्यासाठीच मी त्यांना म्हटलं की आपण एक काम करूया, सुरुवातीपासून ग्राउंड लेवलपासून ज्या महिला अशा आहेत, की त्यांना हे पण माहिती नाही. जसं की मला पण माहिती नव्हतं, की लाँग व्हिडिओसाठी आपल्याला मोबाईल आडवा धरायचा असतो, शॉर्ट व्हिडिओसाठी उभा धरायचा असतो. हे मला ज्यावेळेला मी अर्ध्या व्हिडिओ बनवल्या, तेव्हा मला कळलं की हे असं असतं. म्हणजे आपण चुकांमधूनच शिकतो. पण मला नाही काय त्याचा फरक पडला कारण की मला ती गोष्ट कळली. मी ज्यावेळेला ती चुकीची केली, तेव्हा मला कळली. पण नंतर म्हटलं त्याच्यामध्ये स्वतःचा इतका वेळ गेलाय फुकट, ही मला गोष्ट आत्ता कळली. सो म्हणून मी ठरवलंय, की आपण ना सुरुवातीपासून म्हणजे YouTube चॅनल कसं खोलायचं, एडिटिंग कशी करायची. तुम्हाला जर लाँग व्हिडिओ बनवायचे आहेत म्हणजे त्या ताई बोलत होत्या, की त्यांच्याकडे कंटेंट काय आहे? त्या बोलतात, "मी कशावरती बनवू?" मी जेव्हा चालू केलं तेव्हा मला पण माहिती नव्हते मी व्हिडिओ कोणत्या ह्याच्यावरती बनवणार. जसं की मला आता कंटेंट मिळालं, की आपल्याला YouTubeची जी जर्नी आहे ती तुमच्यापर्यंत शेअर करायची, की कसं एडिटिंग करायचं, कसे व्हिडिओज बनवायचा, कसा मोबाईल पकडायचा. त्या विचारत होत्या मला माईक नाही आहे माझ्याकडे तर मी व्हिडिओ कशा बनवू? मी आत्ता तुमच्यासोबत बोलते ती पण विदाऊट माईक बोलते. त्याच्यानंतर त्यांनी काही व्हिडिओज काढल्या होत्या ट्रॅव्हलिंगच्या वगैरे. त्या बोलतात तिथला आवाज खूप आहे. सो मी त्या कशा काय टाकू? म्हणजे बरेचसे प्रश्न त्यांच्याच मनात 4-5 प्रश्न होते. अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या आपल्या सबस्क्रायबर आहेत. त्यांना पण जर स्टार्ट करायची असेल, तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी आपण छोट्या-छोट्या व्हिडिओ बनवूया, की सुरुवातीपासून चॅनल कसं ओपन करायचं, मोबाईल कसा पकडायचा, शॉर्ट्स कशा बनवायच्या, लाँग व्हिडिओ कसे बनवायचे, एडिटिंग कशामध्ये गरजेची आहे, थंबनेल कसं बनवायचं, टायटल कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला विचारते, की खरंच तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील माझ्याकडून माझ्या साध्या सोप्या भाषेत, तर मला कमेंट्स करून सांगा की पाहिजेत म्हणून. सो आपण बनवायला स्टार्ट करूया. म्हणजे कधी-कधी काय होतं, YouTubeवरती याचे बरेच व्हिडिओ आहेत, पण ते भाषा मॅच होत नाही. म्हणजे काही बहुतेक व्हिडिओ हिंदीमध्ये आहेत, मराठी पण काय-काय आहेत. पण कोणाचं बोलणं आपल्या ट्युनिंगमध्येच असलं तर आपल्याला ते पटकन क्लिक होतं किंवा आपल्या भाषेत समजावणारं असलं तर ते पटकन आपल्याला समजतं. सो म्हणून मी स्टार्ट करायचा विचार करते, की जे तोडकं-मोडकं मला माहिती आहे त्या तोडक्या-मोडक्या भाषेत मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर अशा व्हिडिओ आपल्याला पाहिजेत की नाही ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते आणि तुमच्या जर पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या तर आपण लगेच स्टार्ट करूया. सो कमेंट्स कराल ना, तरच आपण ही पूर्ण YouTube जे एपिसोड आहेत ते स्टार्ट करायचे आहेत. सो पटकन जाऊन कमेंट्स करा. जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा एकदा मला सांगा कमेंट्स करून आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.